हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला तर मग मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या चर्चेला. मंडळी, 2-4 दिवस झाले मी ह्या टांजलीकडे जरा दुर्लक्ष काय केलं, तर ह्या बाईला असं वाटलं की मी हिच्याकडे दुर्लक्ष केलं, मी विसरलेच हिच्याबद्दल, माझं हिच्याकडे लक्षच नाही आहे असं वाटायला लागलं. तर टांजले, तसा तुझा विचार असेल ना तुझ्या मनात, तर तू ते आणूच नकोस. बाकी मी तुला विसरले वगैरे, तू जे बोललीस ना की माझं तुझ्याकडे लक्ष नाही, 4 दिवस लोक बोलतात आणि गप्प बसतात, आमची म्हणजे तुमच्या दादाताईंची तेवढी लायकी आहे म्हणून लोक बोलतात, आमच्याबद्दल सारखं रोस्ट व्हिडिओ बनवत असतात, आमच्यामुळे त्यांना व्ह्यूज मिळतात, आम्ही खूप प्रसिद्ध आहोत, आम्ही काही चुकीचं विकीचं केलं असतं तर आम्ही 1.25 लाख बीक लोकांच्या मनात घरबीर केलं नसतं वगैरे वगैरे. तर पहिले तू ते बोललीस ना, पहिले तर तू हे लक्षात घे की माझं तुझ्याकडे बारीक म्हणजे बारीक लक्ष असतं. तुला 2-4 दिवस सूट काय दिली, म्हटलं चला आपण पण आपल्या डोळ्यांना जरा दुसरं काहीतरी दाखवावं, जरा चांगलं काहीतरी बघावं, रोजची धुनी भांडी बघण्यातून थोडा ब्रेक घ्यावा. पण तुला काय वाटलं की माझं तुझ्याकडे लक्षच नाही आहे, तर तू ते विचार डोक्यातून काढूनच टाक. आणि राहिला प्रश्न लायकीचा, तर बाई लायकीबद्दल तू तर काय बोलूच नकोस. धुनी भांडीच्या पलीकडे तुझी काय लायकीच नाही, म्हणजे डोरमॅटपेक्षा जास्त तुझं काही लायकीच नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं इथून पुढे लायकीच्या भाषा बोलण्याच्या आधीनं जरा 4 वेळा विचार कर. आणि सारखं सारखं काय ते 1.25 लाख आणि प्रसिद्ध प्रसिद्ध बोलत असते ग, ते बोलणं पहिले बंद कर. एक ते एवढं 1.25 लाख लोकांना तुला फॉलो करतात ना, मग तुझ्या व्ह्यूज का लाखात येत नाहीत ग? का त्या हजारातच पडलेल्या असतात? लाखभर लोक फॉलो करतात म्हटल्यावर ते व्ह्यूज पण लाखभर असायला पाहिजे ना मंडळी. उगाच आपल्याला टिमक्या वाजवत बसते, आम्ही खूप प्रसिद्ध आहे, आमची खूप लायकी आहे म्हणून आमच्यावरती रोस्ट व्हिडिओ बनवतात. अगं तुझी लायकी असते ना, तुझ्यावरती रोस्ट व्हिडिओ आलाच नसता आणि तसं लायकीसारखा तू कंटेंटसुद्धा दाखवला असता. कंटेंटच्या नावावरती आपल्या 4 भाज्या फोडणी घालायच्या आणि घरातली धुनी भांडी दाखवत बसायची आणि स्वतःचा तसला हिरवा निळा पिवळा, सॉरी पिवळा तर नाही, हिरवा आणि निळा, एवढे 2च रंग आहेत तुझ्याकडे, तेवढे 2च रंग घालायचे आणि डोळ्यामध्ये एवढं मोठं काजळ फासायचं आणि बसायचं मंजुलिका बनून दुसऱ्यांना ज्ञान पाजळत वेड्यासारखं काहीतरी. ह्या बाईला ना एवढं अटेन्शन सीकर बनली आहे ना, म्हणजे हिला नुसतं लोकांचं अटेन्शन पाहिजे असतं. आता 4-5 दिवस हिच्यावरती रोस्ट व्हिडिओ नाही बनवला तर हिला असं राहावलंच नाही. म्हणजे हिला आता एवढं वनबी झाली आहे ना म्हणजे ही बाई, की हिला सगळंच नुसतंच अटेन्शन पाहिजे असतं, रोस्टरकडून पाहिजे असतं, हिच्या सबस्क्रायबरकडनं पाहिजे असतं, हिच्या फॉलोअर्सकडनं पाहिजे असतं, कारण घरात कोणी घालतच नाही ना हिला टिंब, म्हणून मग ही आपल्याकडनं अटेन्शन घेत असते, लोकांकडनं भीक मागत असते की अटेन्शनची, मेरको दो मेरको दो मेरको दो मेरको दो असं. आता ह्या बाईला ना लोकांना गोड गोड बोलून कसं गुंडाळायचं ना हे चांगलं समजलं आहे. म्हणजे एवढं गोड गोड बोलते, एवढं गोड गोड बोलते ना, हिला बघणारे लोक ना त्या गोड गोड बोलल्याने शुगर होऊन मरून जातील. म्हणजे एखाद्या बाईने वाईट कॉमेंट केली ना, तर ही बाई ती कॉमेंट अप्रूव्ह करत नाही, डायरेक्ट डिलीट मारते. तो भाग तर वेगळाच आहे. बाकी हिच्या चॅनलवर तुम्हाला एकसुद्धा निगेटिव्ह कॉमेंट दिसणार नाही. आणि सजेशनच्या कॉमेंट मात्र दिसतील, ते पण कुठल्या देवाच्या बाबतीत, किंवा तू हे नको करू, तू ते नको करू. चोंबडेपणा हिच्यासारख्याच असल्या धुनी भांडीवाल्या, त्या सांगत बसतात हिला मोठ्या आयडॉल मानतात ना, त्या डॉलला सांगत बसतात की तू असं नको करू, तू तसं नको करू, ते त्यांचं ज्ञान पाजळत बसतात. त्याला पण ही बाई एवढं गोड 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 रिप्लाय देते ना, ते वाचून मला पण वाटतं की ही बाई किती छान आहे, गुणी आहे. असं गोड गोड बोलून आहे ना लोकांना हे चुना लावते. म्हणजे तुम्ही तिच्या कॉमेंट वाचाल ना, तुम्हाला असं वाटेल की बापरे किती सज्जन ह्या पृथ्वी तलावरची ही बाई नाहीच आहे असं दाखवून देते. आणि सुरुवात तर कशी करते, सर्वात पहिले ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार सजेशन दिल्याबद्दल, तुमचे असेच प्रेम राहू द्या असा रिप्लाय देते. बाकी त्या सजेशनचं काय काना उकार मात्रा गेला सगळा बोंबलत धन्यवाद म्हणायचं आणि निघायचं. बाकी म्हणजे हिला बघणारे लोक पण हिच्यासारखे वायफळ आहेत ना, हे मात्र हे लोक वेळोवेळी प्रूव्ह करतात. आणि त्या मावशीसारखी ही पण बाई आहे ना, फेक आयडिया घेऊन फिरायला लागले लोकांच्या अकाउंटवरती. म्हणजे लोकांच्या तर फिरते ही बाई आता स्वतःचे फेक आय डी स्वतःच बनवून स्वतःच्या अकाउंट खाली पण कॉमेंट करायला लागली. काल परवा तर मी हिच्या लेटेस्ट व्हिडिओ खाली कॉमेंट वाचली, म्हणजे हिने स्वतःच केली, त्याच्यावरती मला 100% विश्वास आहे. ही बोलते की त्या संध्या नावाच्या रोस्टरवरती ना तिच्या चॅनल खाली जाऊन मी ना खूप घाण आणि खूप वाईट कॉमेंट केली, तिची लायकीच नाही असं तसं कॉमेंट केली. पहिली गोष्ट तर टांजले फांजले,
तुला खूप जोर आला का गं लायकी दाखवायचं दुसऱ्यांना? हां, एवढी तुला लायकी दाखवायची ना, तुझ्या OG ID ने ये आणि कॉमेंट कर रोस्टरच्या व्हिडिओ खाली. आली मोठी स्वतःचे व्हिडिओ खाली काय कॉमेंट करून तुला काय सिद्ध करायचं असतं गं? आणि तुझ्या त्या फेक ID वरून तुझी लायकी कळते. डोरमॅट कुठली आली मोठी शहाणी लायकी दाखवणारी. तुझा माझ आणि तुझी प्रसिद्धी उतरवायला ना मला 1 मिनटंसुद्धा लागणार नाही. त्यामुळे ना मला उचकवणं बंद कर. मला पोक करूच नकोस तू. मला जर पोक करायला लागलीस ना, मग मी तुला एवढं उचकवेल ना, तुझं जे आता घरात बसून फुकट तुकडे मोरतेस ना, टोपलं गिळतेस ना यूट्यूबच्या बाजार दाखवून, ते सुद्धा बंद होईल. तुझं खायचे वांदे होतील तुझं यूट्यूबवरतून तुझा सगळा तमाशा उठल्यावरती. त्यामुळे मला उचकवू नकोस आहे ना. तुला ही माझे पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. आली मोठी शहाणी लायकी दाखवणारी. कॉमेंट करायचे एवढे गट्स असतील ना तुझ्यामध्ये, तुझ्या ओरिजिनल अकाउंटनी ये आणि कॉमेंट कर. त्यातलं चड्डीत राहायचं. फालतूसारखं काही कॉमेंट नाही करायच्या. मी तिला खूप कमेंट केली नाशी केली. मला तुम्ही कॉमेंट करतच नाही तर आम्ही शो कसं करणार ना? कॉमेंट तरी करा पहिले. आले मोठ्या लायकी दाखवणार आहे. तुमची लायकीच नाही कॉमेंट करायची तुमच्या OG ID ने. म्हणून तर त्या मावशी फावसीसारखं तिच्या पायावर पाय द्यायला लागलीस. फेक अकाउंट येऊन चोंबडेपणा करतेस. आणि त्या मावशी फावसीच्या नादाला लागून नको ते उद्योग करत बसू नकोस. तिचं काय, तिने तर पैसा कमवण्यासाठी एक चान्स सोडला नाही त्या बाईने. आता तुला पण घेऊन बसते त्याच लाईनमध्ये. शेवटी काय, तुम्ही दोघी सख्या जीवा भावाच्या गाऊनवाल्या. तिने शेण खाल्लं की तुला पण खाऊसच वाटेल ना. शेवटी काय, सारख्याला बारक्या. तू तिला बघून इन्स्पायर झालीस, त्यामुळे तू पण तिच्या पायावर ते पाय देणारच. आणि काय गं खोटारडे, काय झालं तुझ्या फ्रेंच भाषेत शिकायचं? काय झालं तुझ्या त्या फ्रेंच भाषेचं? मंडळी, मी ना ह्या टांजली फांजली बाई माणसाचे गेल्या 2 वर्ष आधीचे व्लॉग बघत होते. त्या व्लॉगमध्ये ह्या टांजलीने ना एक फ्रेंच भाषेचा व्लॉग टाकला होता. म्हणजे त्यामध्ये तिने टायटल असं लिहिलं होतं की माझी फ्रेंच भाषा शिकत होते तेव्हा माझी झाली गफलत टफलत, असं काहीतरी होतं. म्हणजे हिने असं टाकलं होतं की ही स्वतः तिथे फ्रेंच भाषा शिकायला जाते, असं हिने एक अट्रॅक्टिव्ह थंबनेल टायटल टाकलं होतं. म्हणजे क्लिकबेट दिलं होतं की लोकांना असं वाटावं ही अडाणी गड्डा घरात बसून गेलाय फ्रेंच भाषा शिकायला. पण ॲक्च्युअलमध्ये त्या व्हिडिओमध्ये काहीतरी तिसरंच होतं. म्हणजे हे बघून ना माझी तळपायाची आग अगदी मस्तकाला गेली. ही बाई नुसते ना क्लिकबेट देत असते. अगदी एवढे आकर्षक थंबनेल टायटल द्यायचे की लोकांना वाटतं बापरे खूप काही नवीन शिकतायत ह्या धुनी भांडीवाल्या गाऊनवाल्या घरकोंबड्या. त्याच्या पलीकडे ना, म्हणजे धुनी भांडीच्या पलीकडे ह्या बायकांची जाण्याची कुवतच नाही आहे. त्या फ्रेंच भाषेच्या व्लॉगमध्ये त्या टांजलीची ती मुलगी होती ना, ती घेत होती फ्रेंच भाषेचे धडे. आणि तिची मुलगी येऊन ह्या बाईला 2-4 शब्द काय गिरवून दाखवत होती. तेच तिच्या मागे मग आपण कसं लहान मुलाला आई शिकवतं, क ख ग शिकवतं, 1 2 3 शिकवतं, तसं त्या टांजलीची मुलगी आहे ना हिला शिकवत होती फ्रेंच भाषेचे 2-4 शब्द. ती ही रिकाम टेकडी गिरवत होती. तेही हिला नीटनेटके कॉपी पेस्ट करता येत नव्हतं, नीटनेटके बोलता येत नव्हतं. आणि ह्या रेड्याने त्या ब्लॉगला दिले टायटल मी फ्रेंच भाषा शिकले आणि मग फ्रेंच भाषा शिकताना माझं असं झालं आणि तसं झालं. अरे म्हणजे काय हे? म्हणजे मायला ही लोक पैसे कमवण्याचा एक चान्स सोडत नाहीत, एक चान्स सोडत नाही. मध्ये मध्ये तर त्या पोरीला रोज व्लॉगमध्ये घेत होती. बहुतेक आमच्या अगोदर हिला कोणीतरी चांगला टोला लावला होता वाटतं, म्हणून हिने आता त्या मुलीला व्लॉगमध्ये आणणंच बंद केलं. बरं, नाही तर त्या पोरीलाच कळलं असेल की आपली आई तर काय आता बिघडली बिचारी, ही काय थाऱ्यावर नाही राहिली. आपल्याला पण बसवेल हिच्या लाईनमध्ये. थोड्या दिवसांनी आपला पण कंटेंटसाठी वापर करायला कमी नाही करणार. त्यामुळे ती पोरगी पण कल्टी मारली वाटते हिच्या व्लॉगमधून. जसं ती बाकीच्या व्लॉगरचे असतात ना मुलं, मुद्दामून व्लॉगमध्ये येत नाही, तसं हिच्या पण मुलीला बरं झालं देवानेच लवकर सद्बुद्धी दिली. नाहीतर बसवले असे तुला धुनी भांडी करायला. नाहीतरी ती मुंबईची माता आहे तिच्या घरी गेली होती तेव्हा म्हणत होती ना, बघा माझ्यासारखी माझी मुंबईची माता पण कशी घर धुनी भांडी देवपूजा फॅमिली 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 सगळ्यांमध्ये स्वतःला गुरफटून ठेवलंय. जसं आई तशी मुलगी, मुलगी तशी आई. थोड्याने लगे त्या टांजल ना तिच्या पोरीला पण म्हणते तू पण तसंच करणार ना. म्हणजे त्या पोरीला शिकवते ना ते फक्त 10वी 12वी शिकवलं आणि त्याच्यापुढे तिला पण म्हणाल बाई हे घे बेलणं आणि हा घे पोळपाट आणि हा घे चपातीचा पिठाचा उंडा आणि लाट चपात्या आणि घासभांडी, एवढंच करायला लावणार आहे त्या पोरीला. स्वतःनी पण तेच केले. 11वी काहीतरी शिकली, त्याच्या पुढे शिकली नाही आणि 4 इंग्लिश शब्द वापरते आणि स्वतःला सांगते मी खूप मोठी शहाणी आणि मी खूप हे आणि मी खूप ते. 11वीच्या पलीकडे तर काय केलं नाही आणि त्या पोरीला पण स्वतःच्या पायावर पाय घालायला लागते. म्हणजे मला कळतच नाही, ह्या बाईला असं वाटते की घरातलं सगळं 4 धुनी भांडी करते, 4 भाज्या फोडणी घालते आणि साफसफाई करते, लादी फडका करते, नवऱ्याला डबा बनवून देते. म्हणजे हिला वाटतं की ही खूप मोठी कामं करते.
करते. तर टांजले स्वतःच्या पोरीला सुद्धा ते शिकवू नकोस, तिला हे शिकव बाहेर जाऊन 4 पैसे कमवायचे कसे आणि स्वतःचा स्वाभिमान कसा जपायचा ते. धुनी भांडी काय हो, कधीही शिकता येतात. नाही 4 बायका ठेवता येतील धुनी भांडे करण्यासाठी. त्या मुलीला कशाला स्वतःसारखं शिकवतेस की तू पण माझ्या पायावरती पाय ठेव म्हणून. दुसरं काही शिकवू नकोस कामाचं, तिला सेल्फ डिफेन्स शिकव, तिला कसा करायचं ते. खोटं कसं नाही बोलायचं तुझ्यासारखं ते शिकव. ते शिकवायचं सोडून शिकवते तू पण देवपूजा कर आणि तू पण आईसारखीच होणार का. नको तेसले धडे कोण सांगतं ग तुम्हाला शिकवायला, फालतूसारख्या करतात. मला तर तुमच्यासारख्या गावठी खेड्यातल्या बायकांचं ना डोक्याची म्हणजे मेंटॅलिटीच समजत नाही. म्हणजे चूल मूल घर हे तुम्ही अजून पण तुमच्या डोक्यामध्ये आहे ना, ते तुम्ही सतत प्रूफ करत राहता. तुम्ही फक्त बोलायला यूट्यूबवरती आलात आणि तुम्ही फक्त टेक्नॉलॉजीमध्ये वापर करायला शिकलात, पण तुम्ही विचार मात्र तुमचे बदलले नाहीत. तुझ्या म्हातारीसोबत बसून त्या दिवशी तुझे डिलिव्हरीबद्दल ज्ञान पाजळलंस ना, ते बघून तर मला समजलं तुझी अक्कल आहे ना अजून ती पुळचटलेल्या जमान्याचीच आहे. आणि त्या मुंबईच्या मातेच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलंच तुझ्या मुलीला बोलून की तू पण माझ्यासारखंच करशील ना सगळं टापटीप धुनी भांडी. ते बघून तू तर अजून दाखवलंस की बाबा तुझी काय लायकी आणि तुझे काय विचार आहेत ते. म्हणजे त्या मुलीचा पण त्या दिवशी फ्रेंच व्लॉगचा, ते फ्रेंच भाषेचा काय व्लॉग होता तेवढा एकच आला पहिला आणि शेवटचा. त्यानंतर ती मुलगी फ्रेंच शिकवताना काय दिसलीच नाही. त्यानंतर ती पण गायब आणि तिचा तो फ्रेंच भाषा पण गायब आणि फ्रेंच भाषेचा व्लॉग पण गायब. मला तर वाटतंय ना आलं होतं एखादं प्रमोशन तेवढ्यापुरतं केली नाटकं, एक फ्रेंच भाषेवरतीच्या नावावरती काय व्लॉग खपवला, एक व्हिडिओ खपवला आणि बसली आता थंड. किती ते खोटं बोलायचं ना आपल्या ऑडियन्ससोबत आणि म्हणे मी माझं सगळं दाखवते, मी माझ्या ऑडियन्ससोबत खूप ट्रान्सपरन्सी ठेवते असे आणि तसे. आली म्हणते खोटारडी ग, एक नंबरची खोटारडी फेकाडी पाहिजेस तू. प्रमोशनच्या नावावरती प्रमोशन घ्यायचं आणि सांगायचं आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं आणि ह्याव केलं आम्ही त्याव केलं. कुठे गेलं आता तुझी ते फ्रेंच भाषा शहाणी मोठी. मराठी नीट का बोलता येत नाही तुला, आली मोठी करत्या फरत्या. ते सोडा, ह्या बाईला चाट मसाला आणि चॅट मसाला ह्या दोन्हीमधला फरक कळत नाही. हिच्याकडून तुम्ही फ्रेंच भाषेची अपेक्षा कसली करू शकता. चॅट मसाला, मी तर माझ्या आयुष्यात कधी चॅट मसाला ऐकला नाही. चाट मसाला माहीत होता पण हे चॅट मसाला ना ह्या टांजलीकडेच मिळतो वाटतं. बहुतेक आता थोड्या दिवसांनी बाई चॅट मसाल्याचा विकायला धंदा चालू करते काय काय माहिती. टांजल माता स्पेशल चॅट मसाला. थोड्या दिवसांनी हे ऐकायला मिळालं तर काही शॉक होऊ नका मंडळी. आपल्याच आयडिया घेऊन इन्स्पायर होईल टांजल माता चॅट मसाला विकायला. आणि दुसऱ्या दिवशी तर बघा आता रिसेंटली ह्या टांजरीच्या भावाने त्याच्या बायकोसाठी 2 व्हीलर गाडी घेतली. पण तिथे सुद्धा ह्या वनाबी बाई माणसाने आहे ना सगळी भाऊजाईची लाईमलाईट आहे ना स्वतः खाऊन टाकली. म्हणजे ती गाडी त्या भाऊजाईची असून हा रेडा त्या गाडीवरती बसून उंडारक्या मारतोय. म्हणजे आता त्या हिच्या भावाने ती गाडी घेतली त्याच्या बायकोसाठी, म्हणजे हिच्या भाऊजाईसाठी. पण ती भाऊजाई त्या गाडीवरती 2 मिनिटं सुद्धा बसलेली दिसलीच नाही. हीच बाई त्या गाडीवरती बोंबलत उडगत होती. म्हणजे हिला एवढीच गाडी शिकायची इच्छा होती, एवढी गाडी चालवायची हौस आहे, त्या गाडीवर उंडगायची एवढीच तुला खाज आहे तर स्वतः घे ना एखादी स्कूटी. कशाला त्या भाऊजाईचं हे करत बसतेस. स्वतः मात्र घेत नाही, कुठे एक पैसा खर्च करत नाही, दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती ताबा ठोकून बसतेस. ती भाऊजाई पण आहे ना वर म्हणते मात्र की बाबा हां ठीक आहे चालवा तुम्ही, पण तिचा ना आतमधून असा जळपळाट होत असेल. ऑफकोर्स आता तिला येते गाडी चालवता, तिला तिच्या नवऱ्याने घेऊन दिली, पण ही बहीण म्हणणारच उंडक्या मारते त्या गाडीवरती. म्हणजे काय ती पण मनातल्या मनात आहे ना अशी शिव्या घालत असणार हिला, माझी गाडी आणि स्वतः चालवत बसली म्हटल्यावरती. पण एवढं तुम्हाला गाडी चालवायची हौस आहे तर स्वतः घ्या ना, दुसऱ्याच्या गाडीवरती ताबा ठाकून कशाला बसताय ना. फक्त स्वतः गाडी घेणार नाही मात्र, तिथे 1 रुपया खर्च करणार नाही बाई, पण दुसऱ्याच्या गाडीचा स्वतःच्या कंटेंटमध्ये वापर आहे ना पुरेपूर करून घेणार. मात्र पैसा नक्की कमवेल गाडी दाखवून, पण पैसा खर्च करणार नाही गाडी घ्यायला. शेवटी काय धुनी भांडीवाली, अगं किती कमवशील फुकटे बेरोजगार, किती कमवशील दुसऱ्यांच्या जीवावरती पैसा. ते गाडी आल्यापासून बिचाराने 3-4 व्लॉग काढले त्या गाडीवरती. ते गाडी घ्यायचे पैसे तर कमवलेच असतील ना, मग घे की एखादी गाडी स्वतःच्या जीवावरती, कशाला दुसऱ्यांच्या जीवावरती माज करतेस आणि तिथे तिसऱ्यांची लायकी काढतेस. ह्या बाईचं ओव्हर ॲक्टिंग ओव्हरपणा एवढा असतो ना तर बाबा काय बोलायचं कामच नाही. म्हणजे कुठल्या भागात राहते म्हणजे मला हिचं कळतच नाही. राहते एकीकडं, सण करते तिसरी करतेच आणि दिसते मात्र चौथी करतेच. म्हणजे हिचं ना
प्रत्येक गोष्ट वेगळीच आहे. म्हणजे बघा आता त्या दिवशी ही बाई कर्नाटकी बेंदूर साजरी करत होती. आता म्हणजे कर्नाटकातला बैलपोळा वाटेवर काय ज्ञान पाजळलं हिने ते प्याजळलं. आता मला सांगा, ही राहते कोल्हापुरात, बोलते मराठी आणि स्वतःची कास्ट सांगते की मी 96 कोळी मराठा आहे, माझं टिंडे टिंडे सरनेम आहे, आम्ही ह्याच्यात येतो आम्ही त्याच्यात येतो. ठीक आहे, आता हे सगळं डिस्क्राईब केलं हिने एवढं मोठं. मग तू महाराष्ट्रातला बैलपोळा जो आपल्या रीतीनुसार आपल्या कॅलेंडरनुसार येतो तो का नाही साजरा करत? कर्नाटकच्या ह्याच्यानुसार कर्नाटकच्या कॅलेंडरनुसार तू कर्नाटकमधला बेंदूर कर्नाटकमधला बैलपोळा हा सण का साजरा करतेस? किंवा तो बेंदूर साजरा करण्याचा तुझा काय संबंध येतो? म्हणजे आपल्या इकडचा बैलपोळा असतो ना का डॉलरसाठी काहीही करायचं? उद्या ही बाई डॉलरसाठी ईद पण साजरी करेल, करू शकते ना. आणि थोड्या दिवसांनी क्रिसमस पण साजरा करेल, क्रिसमस ट्री पण लावेल. कुठून कुठून येतात असे लोक काय माहिती. म्हणजे दिसायचं एकीकडं, सांगायचं एकीकडं, राहायचं एकीकडं, वागायचं एकीकडं आणि सण साजरे करायचे तिसरीकडचेच. म्हणजे ह्यांचं असं आहे, कंटेंटसाठी आणि डॉलरसाठी आम्ही कुठल्याही जाती धर्माचे सण साजरे करू. आणि थोड्या दिवसांनी ही बाई आहे ना ते जाती धर्म स्वीकार करायला, धर्मांतरण करायला पण कमी करणार नाही बाबा. सांगता येत नाही काय करतील हे लोक, कारण यूट्यूबर आहेत, व्लॉगर आहेत, ह्यांच्या मनातील तसं हे लोक सण संस्कृती परंपरा रूढी रीती बाळगत असतात. आणि वरतून म्हणायचं की आम्ही ह्या जातीची आणि त्या जातीची. जातीच्या टिमक्या तर खूप मोठ्या मोठ्याने वापरायच्या, पण त्या पद्धतीनुसार त्या ह्याच्यानुसार ते लोक कुठलाच सण साजरे नाही करायचा. म्हणे आम्ही ह्या जातीचे आम्ही त्या जातीचे आम्ही असे आम्ही तसे, आणि सण मात्र तिसऱ्याच ह्याच्या करायचे. म्हणजे लिटरली आपला हेच बदलून टाकायचा, आपला भागच बदलून टाकायचा. म्हणजे मला कळतच नाही टांजले, स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही जाती धर्माचा गैरवापर करू नकोस ग बाई. एवढी कसली भीक पडली आहे तुला? थोडी तरी लाज बाळग, जरा तरी जाग, जरा स्वतःच्या ह्याला मुळांशी जरा तरी प्रामाणिक राहा. आणि मला सांगा मंडळी, तुम्हाला कुठलीही 2 व्हीलर 4 व्हीलर तुम्ही खरेदी केली, तुम्ही त्या गाडीला टॉवेल टोपी साडीचा हार करता का? हां, आपण नेहमी कुठलीही 4 व्हीलर 2 व्हीलर असो, सायकल जरी असू द्या किंवा कुठलीही वस्तू असू द्या, आपण तिला हार फूल पेढा नारळ गंध अक्षदा एवढं आपण टाकतो तिथे, एवढं आपण ते पूजेसाठी साहित्य घेतो. पण ही बाई गाडीची त्या दिवशी पूजा करत होती 2 व्हीलरची, त्या 2 व्हीलरची पूजा करताना ह्या बाईने त्या गाडीला साडी टॉवेल टोपीचा आहेर ठेवला. म्हणजे आता तुम्हीच सांगा काय बोलायचं ह्या लोकांना. म्हणजे ही पण पद्धत बहुतेक तिसरीकडचीच असणार. आता थोड्या दिवसांनी म्हणाली अफगाणिस्तानची पद्धत आहे ही, असं म्हणायला पण कमी करणार नाही. म्हणजे मला ह्या बायकांचं कळतच नाही. ह्या बाईचं तर काहीतरी वेगळंच असं, एक तर देवाच्या नावावरती एवढं देवदेव करते, दुनियाचे देव त्या देवाऱ्यात कोंबून ठेवलेत. लिटरली हिला कॉमेंट येतात की तुझ्या देव घरात एवढं सामान तू एवढे देव कोचून कोचून ठेवलेस ना, काही दिसतच नाही. आणि त्याच्यावरती ते नको ते म्हणजे असं वाटतं ना, जेवढे देवळात पण देव नसतील ना तेवढे हिच्या घरात देव ठेवलेत. म्हणजे हा देव नाराज झाला ना, त्या देवाला घराणं करता येतं की बाबा आता बघ मी तुझे एवढे दिवस पूजा केली ना, आता तू माझं भागव. तो देव नाराज झाला की त्या देवाकडे जायचं. म्हणजे असं कुठल्याच देवाला सुटका द्यायची नाही, सगळ्या देवांचा वापर पुरेपूर करून घ्यायचा. आणि देव तर सगळे महाराष्ट्रातले देवाऱ्यात ठेवलेत, पण सण मात्र साऊथमधले साजरे करते. आता काय बोलायचं बघा, सांगा मंडळी, आता तुम्ही मला काय बोलायचं ह्या बाईला. म्हणजे स्वार्थासाठी किती खालच्या दर्जाला जाईल ही सांगता येत नाही. शेवटी काय धुनी भांडीवाली वनबी लोक, ह्यांना पैशासाठी पैसा कसा कमवू किती कमवू हापापलेले. एकदा डॉलर यायची सवय लागली ना, हे लोक कुठल्याही दर्जाला जाऊ शकतात. हे ह्या बाईने अगदी प्रूफ केलं. आणि काय ते गाऊनचं 2 दिवस बाबा टिमक्या वाजवल्या होत्या, मी साडी नेसणार. आणि नेसून कुठल्या रंगाची नेसती? हिरव्या, नाही तर निळ्या रंगाची. हिच्या चॅनलवरती तुम्ही बघाल ना, तो हिरवा रंग. आता हिचे हिरवा रंग बघून ना मला माझ्या आयुष्यात पण हिरवा रंग नेसायची ना आणि घालायची अशी किळच बसली आहे. आली मोठी शहाणी, लायकीत राहायचं, लायकी दुसऱ्यांच्या लायकी काढायला जाऊ नको. आणि एवढीच लायकी काढायची ना तुझी, एवढीच आहे ना तुझ्यामध्ये दम, तर स्वतःची OG ID ने ये आणि कर कॉमेंट फेकाडी साली.